महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान व्हॅनचे पंढरपूर तालुक्यामध्ये आगमन झाले आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान व्हॅनचं पंढरपूर तालुक्यात आगमन होत असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्वरित तपासणी आणि उपचाराची सुविधा मिळणार आहे। दिनांक 11 रोजी भाळवणी, दिनांक 12 रोजी उपरी, 13 रोजी भंडीशेगाव आणि 14 रोजी वाखरी इथं या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी डॉक्टर एकनाथ बोधले, डॉक्टर भिसे, डॉक्टर स्वाती बोधले, डॉक्टर महेश माने, डॉक्टर प्रसन्न भातलवंडे, डॉक्टर खुपसुंगीकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव व भाळवणीचे अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्त्या तसंच मोठ्या संख्येनं स्त्री पुरुष लाभार्थी उपस्थित होते। दरम्यान या तपासणी आणि निदान शिबिरामध्ये 600हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। अंतिम निदानानंतर उपचाराचं नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे। निदान व्हॅनमध्ये रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणीसह आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत। दरम्यान डॉक्टर एकनाथ बोधले यांनी कॅन्सर निदान व्हॅनमुळे ग्रामीण भागात लवकरात लवकर निदान आणि उपचार शक्य होत असून ही सुविधा गावागावात पोहोचत आहे। लवकर निदान झाल्यास उपचाराद्वारे आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। समाधान आवताडे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा आरोग्यविषयक दृष्टिकोन प्रगल्भ असून जनजागृती, तपासणी आणि उपचाराचा नागरिकांना थेट लाभ मिळत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीकरता डॉक्टर भगवान पवार, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, डॉक्टर संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर, डॉक्टर वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर नंदकिशोर घाडगे, डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, डॉक्टर मोहन शेगर यांचं मार्गदर्शन लाभलं।